सुनवाई मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरू आहे. 8च्या 8 प्रकरणामध्ये मी हस्तक्षेप याचिकाकर्ता आहे आणि त्यामध्ये आता मुख्य प्रश्न सगळ्यांसमोरच असा आहे की ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांचं जात पडताळणीचं काय आणि ज्यांच्याकडे अजिबात पुरावेच नाही आहेत मग त्यांना ही काही एक सवलत मिळणार नाही का, अशा त्या अनुषंगाचा हा पेच निर्माण झालेला आहे. तर यासाठी आम्ही दोन्ही विषयांसाठी त्याचं सोल्युशन काढलेलं आहे, त्याचा पर्याय काढलेला आहे की ज्याच्याकडे पुरावे नसतील त्यांना कसं देता येईल आणि ज्यांच्याकडे पुरावे आहेत परंतु त्यांचं जे जात पडताळणीसाठी वंशावळ जी मॅच होत नाही तर त्याच्यासाठी काय केलं गेलं पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही एक चांगलं असं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन राज्य शासनासाठी तयार केलेलं आहे, जेणेकरून राज्य शासन त्यावरून आपली पुढील दिशा ठरवेल अशा पद्धतीची आमची ही अपेक्षा आहे. मामा, मोठा विषय आहे हा. आपण यातले तज्ज्ञ आहेत. काही जणांकडे पुरावे तर आहेत, आपण जसं सांगितलं आहे, काही जणांकडे पुरावे आहे, काही जणांकडे पुरावे नाहीत. पण मग ज्यांच्याकडे पुरावे आहेत ते पुरावे असूनही त्यांचं प्रमाणपत्र व्हॅलिड होत नाही आहे, पडताळणीमध्ये त्यांना नाकारलं जातं. यावर काय पर्याय आहे? त्याची पर्याय आहे. या ठिकाणी मला नमूद करावंसं वाटतं की माधुरी पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन अशी एक केस सुप्रीम कोर्टामध्ये होती. सुप्रीम कोर्टाच्या न्यायपीठाने जे एक जजमेंट दिलं ते जजमेंट आता पूर्ण देशभर लागू झालेलं आहे. त्या जजमेंटच्या अनुषंगानेच आता जगभरातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात पडताळणी समितीची स्थापना झाली आहे आणि जात पडताळणी समितीला जे निर्देश त्या न्यायनिवाड्यामध्ये दिलेले आहेत त्याप्रमाणे जात प्रमाणपत्र पडताळणी करून घेण्यासाठीचे जे निकष आहेत त्या निकषाची पूर्तता करत असताना सर्वात पहिल्यांदा आवश्यक जे आहे ती त्या उमेदवाराची वंशावळ म्हणजे त्याची फॅमिली ट्री ती मॅच करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका त्या स्वतः उमेदवाराचीच असणार आहे आणि त्यासाठी त्याला त्याची वंशावळ सिद्ध केल्याच्याशिवाय त्याचं जात पडताळणी प्रक्रिया पूर्ण होत नाही. आता मग ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही करता येईल का, तर त्याचंसुद्धा आपण ते सोल्युशन या ठिकाणी काढून ठेवलेलं आहे. परंतु आत्ता तुम्ही जसं विचारलं की ज्याच्याकडे पर्यायच नाही त्याला काय, मग आपल्याकडे 2 पद्धतीच्या आरक्षणाच्या बाबी आहेत. एक की जातीच्या निकषावर आरक्षण देता येतं, ज्याचा निर्णय आपण सातत्याने ऐकत आलेले आहात, इंदिरा शहानी विरुद्ध भारत सरकार. आणि आणखीन एक दुसरा पर्याय आहे की ज्या समूहाला आरक्षण द्यायचं असेल त्या समूहाची सामाजिक आणि त्याची शैक्षणिक स्थिती म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्डनेस तपासून ते आयोगाच्या माध्यमातून 340व्या कलमाच्या नुसार आयोगाची स्थापना करणे, त्या आयोगाने त्यांचा अहवाल राज्य शासनाकडे देणे आणि राज्य शासनाकडे अहवाल देताना त्यांनी जर ही शिफारस केली असेल की आम्ही ज्या समूहाचे या ठिकाणी पूर्ण अहवाल तयार केला तो समूह सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्यामुळे या वर्गाला आरक्षण देण्यासाठी तो वर्ग पात्र आहे, म्हणजे त्याला SC-BC या कॅटेगरीमध्ये ठेवावं लागेल. ज्यांच्याकडे अजिबात पुरावे नसतील त्यांना SC-BCमध्ये आणि ज्यांच्याकडे पुरावे आहेत ते याच वर्गामध्ये येतील. परंतु या अनुषंगाने माधुरी पाटीलच्या केसवरचा प्रचंड बारकाईचा अभ्यास राज्य शासनाकडनं होणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटतं आणि त्या अनुषंगाने राज्य शासनाने आमच्याकडे जे पर्याय आम्ही उपलब्ध करून ठेवलेले आहेत त्या पर्यायाच्या माध्यमातून जर कामकाज केलं तर आम्हाला दोन्ही स्तरावर यश मिळू शकेल अशी आमची खात्री आहे. आणि त्यासाठी आम्ही राज्य शासनाला ही कमी वेळामध्ये कळावं म्हणून जवळपास 55 केस लॉ आम्ही शोधलेले आहेत. त्या 55 केस लॉमध्ये MR बालाजी आणि शेवटचं आहे 55 जे आहे तर जनहित अभियान विरुद्ध भारत सरकार ही केस त्याच्यामध्ये आहे. मग त्याच्यामध्ये कशा पद्धतीने विविध समूहाला राज्य शासनाला आरक्षण देण्याचा अधिकार आहे, मग राज्य शासनाने ती कशा पद्धतीने द्यायला पाहिजे हा एक महत्त्वाचा विषय त्या सगळ्या आम्ही शोधलेल्या त्या न्यायनिवाड्यामध्ये आहे. तर ते आम्ही राज्य शासनाने तयार केलेलं आहे. राज्य शासनाने त्याचा उपयोग घेऊन
समस्त मराठा समाजाला न्याय तर द्यावाच, परंतु इतर कोणाच्याही जे काही आरक्षण दिलेलं आहे त्या दिलेल्या आरक्षणाला यामुळे कुठलाही त्रास होणार नाही, यामुळे कुठलंही अधिकचा भार इतर समाजावर जाणार नाही आणि मराठा समाजाला जे न्यायिक मागणी आहे त्या मागणीप्रमाणे आरक्षण आणि अपेक्षित असलेली सवलत देत आहे. पण आता जे नवीन PSI झालेत, MPSC UPSC परीक्षा जे पास झाले विद्यार्थी मराठा समाजातील, त्यांच्या मनात एक शंका आहे का आपलं कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिड होईल का, त्यांनाही हा निर्णय लागू होणार का? सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे. पण ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र नक्कीच मान्य होणार, मंजूर होणार. ज्यांच्याकडे पुरावेच नाही किंवा ज्यांच्याकडे ही कुणबीची नोंदच नाही त्या सर्व वर्गाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग म्हणून 10% जे वेगळं आरक्षण आहे त्या आरक्षणाचा फायदा त्यांना घेता येईल. त्याच्यामध्ये एक सुधारणा अशी मला करायला वाटते की आपल्याकडे इकॉनॉमिकल विकर सेक्शनमध्ये एक आरक्षण आहे EWS. तर त्या EWSची अडचण मराठा समाजाला अशी आहे की आम्ही म्हणताना जे म्हणतो की कुणबी आणि मराठा एकच आहे, मग त्या EWSमधले जे निकष आहेत त्याच्यात असं सांगितलं की ज्या वर्गाला त्यांच्या राज्यामध्ये कुठलंही आरक्षण नसेल अशा वर्गाला EWSचं आरक्षण मिळण्यासाठी तो वर्ग पात्र असेल. मग आम्हाला तीच अडचण निर्माण झाली की मराठा आणि कुणबी जर एकच आहे असं म्हणलं तर EWSचा लाभ घेता येणार नाही राज्यस्तरावर, आणि राष्ट्रीय स्तरावर घ्यायचं असेल तर मग इथं कुठलंही तुम्हाला आरक्षण मंजूर झालेलं नसलं पाहिजे तरच ते घेता येईल. म्हणून मग त्यातला सोपा जो मार्ग आहे तो हाच आहे की ज्यांच्याकडे पुरावे नाहीत त्यांना SCBC आरक्षण द्यावं आणि ज्यांच्याकडे पुरावे आहेत ते त्यांचं आपोआप जात पडताळणी समितीसमोर माधुरी पाटीलच्या केसमध्ये दिलेल्या निकषाप्रमाणे ते त्याच्यामध्ये मंजूर केले जाईल आणि त्यांना तो सगळा लाभ मिळणार आहे. समाजातील काही विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहे, यासाठी त्यांनी कुठे संपर्क करावा, याबाबत कोणाशी संपर्क करावा, कोण यांना मार्गदर्शन करणार? आम्ही वेळोवेळी विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून हे सगळं कळत असतो. फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, आता हे तर प्रचंड मोठं असं व्यासपीठ झालेलं आहे. त्यामुळे जे जे संपर्क करतात त्यांच्यासाठी आम्ही सदैव त्यांना मार्गदर्शन करतो आणि याचा लाभसुद्धा अनेक विद्यार्थी वर्गाने घेतलेला आहे, उमेदवारांनी घेतलेला आहे. असंच जर कोणाला आणखी काही मदतीची अपेक्षा असेल तर तुमच्या माध्यमातून हा आमचा मेसेज त्यांच्यापर्यंत जाणार आहेच. ज्याला कोणाला काही अडचण वाटत असेल तर त्यांना मार्गदर्शन पाहिजे असेल तर आम्ही ते मार्गदर्शन करायला तयार आहे. धन्यवाद.